श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। पाणीदार माजी आमदार आदरणीय विक्रमदादा सावंत यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून अनुसूचित जातीमधून राखीव गटातून मला स्वतःला संतोष उर्फ भूपेंद्र कुमार कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर ओपन महिलेच्या ठिकाणी जे गेल्या वेळेला बांधकाम सभापती, शिक्षण सभापती म्हणून संतोष उर्फ साहेबराव कोळी यांनी सातत्याने 10 वर्ष काम करत आले। त्याचबरोबर त्यांची आई नीलाबाई कृष्णा कोळी गेल्या वेळेला त्या नगरसेविका 2012ला होत्या। 2017ला संतोष उर्फ साहेबराव कोळी यांनी निवडणूक लढवली, स्वतः ते सभापती म्हणून आपल्या नगरपालिकेमध्ये कार्यरत राहिले। खरं तर ही आमची उमेदवाराची जी पोचपावती आहे ते विकास कामामुळं आम्हाला पोचपावती मिळालेली आहे। सातत्यानं साहेबराव असेल, स्वतः मी भूपेंद्र कांबळे असेल, लोकांच्या जनसंपर्कात राहून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। नगराध्यक्ष उमेदवारासाठी सुजय उर्फ नाना शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे। ते फक्त जिल्ह्याचाच नव्हे, तालुक्याचंच नव्हे, शहराचंच नव्हे तर जिल्ह्याचा मार्केट कमिटी सभापती म्हणून काम करत आहेत। त्यांना स्वर्गवासी बिहार काका शिंदे, त्याचबरोबर स्वर्गवासी अशोकदादा शिंदे यांचा वारसा लाभलेला आहे। जत शहरात सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। जे विरोधामध्ये उभा राहिलेले आहेत ते डॉक्टर रवींद्र आरळे हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांचं काम आहे। ते लोकांच्या म्हणजे कोणत्याही सुखदुःखात किंवा जनसंपर्कात नसतात। त्यांना 2 वेळेला विधानसभेला आणि त्याचबरोबर गेल्या नगराध्यक्ष वेळेला त्यांना डावललेलं आहे। आणि जे तिसरे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशरावजी शिंदे सरकार उभारलेले आहेत, खरं तर त्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या मताची विभागणी करून डॉक्टर आरळे यांना फायदा व्हावा म्हणून त्यांची ती उमेदवारी आहे। लोकांनी मत टाकताना, मत करताना 5 वर्षातून आपल्याला एकदाच मतदान करायचं आहे। थोडंसं थांबून विचार करून कामं करणारी व्यक्ती कोण आहेत हे बघून साहेबराव असेल, भूपेंद्र कांबळे असेल, त्याचबरोबर नाना शिंदे असतील यांना निवडून आणावं हे आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। आपल्या जत शहरामध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत। त्या अनुषंगानं आपला प्रचार 4 दिवस झालं जोरात चालू आहे, ताकदीनं चालू आहे। आपण पायाला भिंगरी बांधून ज्या पद्धतीनं 4 दिवस काम करत आलेला आहे, त्याच पद्धतीनं राहिलेले 2 दिवस म्हणजे उद्या असाच आपल्याला प्रचार करायचा आहे। त्याचबरोबर परवा दिवशी म्हणजे मंगळवारी बाजारा दिवशी आपला बाजार असणार आहे। त्यामुळे बाजार कसा भरवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे। एक मत महत्वाचं आहे। डोळ्यामध्ये तेल घालून आपली ही रात्र वैरायची आहे, लक्षात ठेवा। पैशाचा महापूर येऊ शकतो। भूपेंद्र कांबळेकडे तुमच्याकडे द्यायला पैसे कमी आहेत, विरोधकांच्याकडे जास्त आहेत। त्यामुळं माझी तुम्ही एक आई, बहीण, एक माझी काकू, आजी म्हणून तुमची जबाबदारी वाढलेली आहे। काही करून तुम्हाला तिन्ही उमेदवाराला नगराध्यक्षासाठी आमच्या मार्केट कमिटीचे सभापती सुजय सिंह उर्फ नाना शिंदे, त्याचबरोबर अनुसूचित जातीमधून मी स्वतः भूपेंद्र कांबळे, त्याचबरोबर माझे जवळचे मित्र संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या आई आमच्या काकू नीलाबाई कृष्णा कांबळे हे निवडणुकीसाठी उभारलेले आहेत। मताची कुठेही मोडतोड न करता जे आपल्या सुखामध्ये येतात, दुःखामध्ये येतात, आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला वेळ देतात, समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांना तुम्ही निवडून द्यावं ही विनंती या माध्यमातून करतो। खरं म्हणजे
ज्या वेळेला आपण बटन दाबणार आहे ते थोडस 1 मिनिट तिथं तुम्ही थांबा, कारण तुम्हाला रोज रोज बटन दाबायचे नाहीत. 5 वर्षातून एकदाच दाबायचं आहे. यावेळेला तर 8 वर्षातली निवडणूक आहे. 3 वर्ष प्रशासनाने काढले, त्यामुळं 8 वर्षाने तुम्ही निवडणूकला समोर जात आहात. त्यामुळं मतदान दाबताना कामाची माणसं कोण, सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार कोण, या लोकांच्या समोरच बटन दाबा. जे माझ्या विरोधात उभा राहिलेले आहेत किंवा इतर पक्षातून उभारलेले आहेत, त्यांचा व्यवसाय, त्यांचं पारंपरिक धंदा काम करीत प्रत्येक 5 वर्षाला निवडणुका लढवायचं त्याने काम करतात. कोणाच्याही अडीअडचणीला, दवाखान्याला, पोलीस स्टेशनला ती लोक मदत करत नाहीत. आता जर तुम्ही भूपेंद्र कांबळेला मतदान केला नाही तर भूपेंद्र कांबळे कसा मदतीला येणार तुम्ही सांगा. विचार करा. आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला विरोधक आहेत ते कोणत्या माध्यमातून, आता मला कळालं की घरी तांदूळ आणि चिकन घेऊन गेलेत म्हणून प्रत्येकाच्या घरी, त्यामुळे ते खावा, विरोधक दिलेत ते खावा, पण आपण 4 दिवस पायाला भिंगरी बांधलाय त्या पद्धतीनेच उद्याचा एक दिवस काढायचा आहे आणि परवा दिवशी मतदान करायचं आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे आपल्या घरात भावाचं, बहिणीचं, आईचं, वडिलाचं, काकाचं, जे आपल्या नात्यातली माणसं आहेत त्यांचं अगोदर मतदान करून घ्यायचं आणि तुम्ही मला मोठ्या मताधिक्याने निवडून देणार हा मला विश्वास आहे. मी एवढंच विश्वास मान्य करून घेतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.